ये पूजनीय भिक्षु संघ को कठिन से पर महान दान कर रहे हैं। बहुत बड़ा पुण्य कार्य, प्रसन्नता से जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। पन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामितिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि आठपुरुषपूगला बुट्टी जोड देतो पूर्ण आलं पाहिजे पूर्ण चेहरे बरं घ्या तुम्ही भगवतो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि आठपुरुषपूगला एष भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं प्रियं चेतं लोकसारथि। साधु साधु साधु। छोटा है ना स्पेशल इवेंट बाबासाहेबांना पुष्प दीप आणि धूप प्रज्वलित करायचे आहे। संघामध्ये पूज्य बनते बोधिपालो महाथेरो इंद्रवंश महाथेरो आनुरथ थेरो करुणानंद थेरो करुणाबोधी थेरो दीपंकर थेरो संगपाल थेरो या इथं पूजे सारा का
काटा काटा से निकाल थोड़ा नीचे के ऊपर ही सामने माइक से माइक इकडं तो तुम्ही इकडे फोटो काढ भगवन्तं अभिवादेमि स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ यांनी विधिवत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दीप पुष्प विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा पंचशील ध्वजाचा शील तथागताला आपण त्रिरत्नाला भिक्खू संघाला शरण जाऊन शील ग्रहण करायचं आहे। त्यासाठी श्रद्धावान उपासक उपासिका त्रिशरण पंचशिलीची याचना करून बंदीची शील देते। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि वन्दामि भन्ते द्वारतयेनं
तृतीयम्पि अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं गत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयम्पि अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं गत्वा शीलं देथ मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तिसरणागमन संपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमजपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि तिसरणेन सद्दिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन सम्पादयेत् हे 3 महिने ज्यांनी ग्रहण बुद्धाने त्यांचा धर्म ग्रहण केला त्यांनी कठीणचे वरदान संघाला अर्पण करायचं आहे. त्यांनी महिलांनी उठावं. हे महिला पूर्ण विश्वशांती बुद्ध विहारामध्ये महिला मंडळ आणि ह्या नाव नाही कोणाचे घेत आपण संघाला अर्पण करायचं आहे मोठ्या भंतीजीला. या समोर जाऊ.
सभी जन बोलिए साधु साधु साधु। ये पूजनीय भिक्षु संघ को कठिन से वर महान दान कर रहे हैं, बहुत बड़ा पुण्य कार्य। प्रसन्नता से जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए। इमं कठिना चिवरं भिक्षु संघस्य दानं हेमं पूजेमं कठिनं आतरितुं द्वितीयम्पि इमं कठिन चिवरं भिक्षु संघस्य दानं हेमं पूजेमं कठिनं आतरितुं तृतीयम्पि इमं कठिन चिवरं भिक्षु संघस्य दानं हेमं पूजेमं कठिनं आतरितुं इदं मे पुण्यं आसवक्खया वहं होतु। इदं मे पुण्यं निब्बानस्य पश्चयो होतु। इदं मे पुण्यं सभे सता सुखिता भवन्तु। साधु 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 साधु। एका साईडनं असं म्हणजे एक ग्रुप हे करून घ्या असं एका साईडला एका साईड यानंतर आपण आमंत्रित केलेल्या भिक्षू संघाचं आपण स्वागत करणार आहोत। त्यासाठी सर्व वेऱ्यामधून आलेले यांनी भिक्षू संघाचं स्वागत करायचं आहे। त्यासाठी सामने स्वागत। चालू इधर कैमरा है। एक महिलाचा घ्या, एक उपासकाचा घ्या, म्हणजे महिला झाल्या तो उपासक राहू द्या। आता मग उपासकाला घ्या तुम्ही। साधु साधु साधु। यानंतर अनेक वेऱ्यामधून आलेले उपासक उपासिका यांनी भिक्षू संघाचं स्वागत करायचं। फुलं आहेत का? एक जण उभे राहा इथं फुलं घेऊन। त्रिरत्न बुद्ध विहार या विहारामधील जे उपासक आहेत आणि उपासिका आहेत यांनी भिक्षू संघाचं स्वागत करायचं आहे। त्यांनी स्वागतासाठी समोर यायचं आहे। उपासक उपासिका त्रिरत्न बुद्ध विहार N12। भंतेजीला पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। डॉक्टर इंदवंश महाथेरो यांचं स्वागत। नंतर पॅकेट मिळतं ठीक आहे। यानंतर धम्मरत्न मित्र मंडळ यांनी भिक्षू संघाचं स्वागत करायचं आहे। भिक्षू अनुरत्न थेरो यांचं स्वागत करायचं आहे। यानंतर
सात दिवे बनतीचं करा. या पुढं 9 जून कॉलनीमधून बोधीवाला बनती 7 दिवस आलेले आहेत ते बुद्धाचा आणि भिक्खू संघाचं स्वागत करत आहे. बर यानंतर कोणा दुसरे कोणी बाहेरच्या सोनवणे सर ते पण येऊन भिक्खू संघाचं स्वागत करत आहे. इकडे नाव सांगा एखादं दुसरे पाहुणे आपला एरिया सोडून महिला मध्ये जे काही बाहेरून आलेले उपासक उपासिका आहेत त्यांनी येऊन भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. बाहेरून आलेले उपासक उपासिका गवई साहेब आलेत ना? गवई साहेब आलेत का? गवई साहेब ताई पण आलेले आहेत ना? गवई ताई त्यांनी पुष्पगुच्छ आणलेले आहेत ना? या बाहेरून आलेले उपासक नाव मला सांगता येत नाही ते शिवाजी माघार हे पण आलेले आहेत. त्रिरत्न बुद्ध विहारामधील महिला मंडळ गवई ताई पालवे ताई तुझं कोणी आहे? नाव सांगायचं ताई? हो ताई नाव मयूर पार्क मधून बागुल ताई यांनी पुष्प देऊन भिक्खू संघाचं स्वागत करत आहे. प्रधान साहेब हे पण भिक्खू संघाचं स्वागत करत आहे. आता इकडे येतोय वरी परभणीहून आडनाव सरने परभणीहून आलेले वंदना ताई हे पण भिक्खू संघाचं स्वागत करत आहे. अजून जे जर आलेले उपासिका आहेत त्यांनी भिक्खू संघाचं येऊन स्वागत करायचं आहे. ज्यांनी स्वागत केलं नाही त्यांनी या. पाखरे परिवार यांनी पण भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. विष्णू पाखरे यांनी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. ज्यांनी स्वागत केलं नाही त्यांनी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. उपासक उपासिका भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. ज्यांनी स्वागत केले नाही त्यांनी येऊन पुष्प देऊन भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. सर्वांचे नाव माहीत नसल्यामुळं आपण ज्यांनी पुष्प अर्पण केले नाही अशाने येऊन उपासक उपासिका भिक्खू संघाचं कांबळे सर हे पण मोकळे आहे. भिक्खुनी संघाचं स्वागत करा. हा भिक्षुनी संघाचं स्वागत करायचं आहे. तिकडे जा अवतर सर इकडे जा वरी जा या वरी हा पुढे वा ना इकडे द्या ना जाते पुढे द्या त्यांच्या जवळ फुलं इकडे आयरेज इकडे जा काही आयरेज इकडे द्या काही. ज्यांनी स्वागत केलं नाही त्यांनी ते आयरेज येईल द्या तिकडे. नाव
इकडे जे लाल कलरचं आहे ते मोठ्या भिंतीचं जे असतं अशा कलरचं आहे या नाही सांगा नाही घ्यायचं सांगा साडेसात हे दोन ठेवलं नाही आता ते द्यायचं दोन केलं एक आली तुम्ही घ्यायचं बरं त्यानंतर तायडे परिवारानं असं नाव माहित नाही ना ज्यांनी चिवरदान केलेलं आहे वर्दे सर यांनी येऊन भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. ठीक आहे. वनिता दीपक इंगोले वैयक्तिक चिवर वनिताताई दीपक इंगोले यांनी येऊन भिक्खू संघाला बोधीपालो यांना चिवरदान करायचं आहे. त्यांचा सर्व परिवार इंगोले परिवार सर्व तुमचा परिवार आहे इंगोले साहेब मोठ्या बंदीचे ते लालचीवर घ्या सांगते मोठ्या बंदीचे ते म्हणा साधू 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 यानंतर कॅमेरा मागा कांबळे सर आणि सरदार सर यांनी पण यायचं आहे. हे नाव काय दुसऱ्याच्यावर तुमचंच आहे का ते तुमचं तायडे परिवाराचं एक चिवर का तायडे परिवाराकडून एक चिवर दान आलेलं आहे. त्यांनी ते दान हिंदवंश महाथेरो यांना ते दान करायचं आहे. तायडे परिवार दुसरे काय झालं दिलं ते तुझं पीक दान असतं कसे काही पॅकेट मागलं इकडे पाच सर्व कसे नसते त्याचं सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधू 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 समंता चक्रवाले सुअत्रा गच्छन्तु देवता सातमं मुनिराजस सुनन्तु सग्गमोक्खदं धम्म सवनकालो अयं बदन्ता धम्म सवनकालो अयं बदन्ता धम्म सवनकालो अयं बदन्ता नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा
बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, पूजनीय भिक्षु संघ में ज्येष्ठ पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो बंटी जी को त्रिवार वंदना। पूजनीय भिक्षु अनुरुद्ध थेरो, पूजनीय भिक्षु दीपंकर थेरो, पूजनीय भिक्षु करुणा बोधि थेरो, पूजनीय भिक्षु यशोदीप थेरो, पूजनीय भिक्षु संगपाल थेरो, पूजनीय भिक्षु रेवत बोधि, भिक्षु मंगल बोधि, भिक्षु संघानंद, दीपंकर विपस्सी प्रमुख, संपूर्ण पूजनीय भिक्षु संघ, श्रामणीरगण, आर्यगण और संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं आज विशेषतः छत्रपति संभाजी नगर स्थित पवन नगर के विश्व शांति बुद्ध विहार में 3 महीने भगवान बुद्ध अनित्यांत धम्म ग्रंथ वाचन समारोह तथा पूजनीय भिक्षु यशोदीप थेरो भंते जी का वर्षावास समापन के उपलक्ष्य में महान कठिन चेवर दान संगदान कार्यक्रम का आयोजन हो रहा है। सर्वप्रथम इस महान पुण्य कार्य के प्रमुख कारक पूजनीय भिक्षु यशोदीप थेरो प्रमुख आज के कार्यक्रम में साथ देने वाले सहयोगी संपूर्ण उपासक उपासिकाएं सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़ सके ऐसी कामना तथा आशीर्वाद प्रदान करते हैं। बोले साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत बुद्ध के समय में श्रावस्ती नगर में बहुत सारे लोग रहते थे। बहुत सारे तो बुद्ध धम्म संघ के शरण जाने वाले उपासक उपासिकाएं और कितने कितने लोग तो बुद्ध धम्म संघ के प्रति श्रद्धा ही न रखने वाले ऐसा मिथ्या मत के भी बहुत सारे लोग रहते थे। जैसे तोदय ब्राह्मण भगवान बुद्ध के पास साथ में है, परंतु कभी दान देना नहीं जाना, कभी श्रद्धा चित्त रखना नहीं जाना, उल्टा लोगों को दान ना देने के उपदेश देते थे। वो कहते थे जैसे मिट्टी के बर्तन में थोड़ा सुई जितना भी छेद हो गया तो सारा पानी खत्म हो जाएगा, वैसे ही दान देने की आदत से लोगों को कंगाल बना देता है। इस तरह का प्रवचन देने वाले तोदय ब्राह्मण जो खुद इतने तनाढ्य श्रीमंत होके भी मरण के बाद दुर्गति में पतन हो गया। ऐसे बहुत सारे लोग रहते थे। उनमें से एक उपसाल नामक ब्राह्मण भी श्रावस्ती में रहते थे। बहुत धनवान, बहुत पैसे, बहुत धनाढ्य, परंतु इतने धन संपत्ति के मालक होने के बाद भी वो उपसाल ब्राह्मण मिथ्या मत के थे। उसको बुद्ध धम्म संघ के प्रति इतना भी विश्वास नहीं था। वो कभी दान नहीं देता, कभी दान देने के लिए प्रयत्न नहीं करता, कोई भी पुण्य कार्य नहीं करता। और वो ब्राह्मण लक्षण अलक्षण, सुबह सुबह मंगल में खूब विश्वास रखने वाला। तो जीवन जीते जीते बुढ़ापा आ गया। तो बुढ़ापा आने के बाद उसको लगा अब मैं मरने वाला हूँ, मैं इतनी धन संपत्ति के मालक
मेरे मरने के बाद कहीं भी मसान भूमि में कैसे जलाएंगे? अब ऐसा कोई व्यवस्था करता हूं कि मेरे मरण के बाद मुझे ऐसी जगह पे जलाए जहां आज तक किसी को न जलाया हो। तुरंत उसने अपने पुत्र को बुलाया। पुत्र समझदार था, पंडित था, तो वो पुत्र को बुलाया और कहते हैं, पुत्र मैं कभी भी मर सकता हूँ, मेरे मरने के बाद मुझे ऐसे वैसे कहीं भी मसान भूमि में जलाना मत, ऐसे जगह पे जलाना जहां आज तक किसी को दाह संस्कार न किया हो, जहां कोई भी न मरा हो। तो पुत्र कहते हैं, पिताजी आप जैसा बोलेंगे मैं वैसा ही करूंगा, परंतु आप जिस जगह की बातें कर रहे हैं वो जगह मुझे पता नहीं। हाँ, मुझे ऐसी जगह पता नहीं जहां अभी तक कोई न मरा हो। अच्छा होता कि आप ही वो जगह दिखाए। तो पिताजी को भी लगा ठीक है, ये अच्छी बात है, मैं ही वो जगह दिखा देता हूँ। फिर वो ब्राह्मण श्रावस्ती नगर में अब ढूंढने लगा वो जगह, ऐसी जगह कहाँ है जहाँ अभी तक किसी को न जलाया हो। ऐसी जगह ढूंढते 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 श्रावस्ती नगर से बाहर निकल गया, और बाहर भी ढूंढते 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 वो दूर दूर पहुंच गया, और पहुंचते 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 राजगृह नगर के नजदीक जो गिरधकूट पर्वत है वहां पहुंच गया। अब गिरधकूट पर्वत के ऊपर 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 चढ़ते चढ़ते शिखर में पहुंचते हैं, और वहां देखते हैं वहां 3 पहाड़ है। 3 पहाड़ों के बीच में छोटा सा जगह बना है। तो वो ब्राह्मण ने सोचा, ये गिरधकूट पर्वत अपने आप में इतनी ऊंचाई में है, और ये 3 पहाड़ों के बीच का जो जगह है अभी तक कोई यहाँ दाह संस्कार नहीं किया होगा। कौन भला एक लाश को इतने दूर तक इतने ऊपर तक लेके आएगा? तो ये शुद्ध जगह होगा। ठीक है, मेरे मरण के बाद यही जगह पे मेरा दाह संस्कार करना। वहां चिन्ह लगाया, और पिता पुत्र जिस मिशन में निकला वो पूरा हो गया करके प्रसन्न होके वहां से निकल रहा था, ऊपर से नीचे नीचे उतर रहा था। इधर श्रावस्ती के जैतून बुद्ध विहार में तथागत बुद्ध सुबह शाम महाकरुणा समापति ध्यान से देखते थे कि आज मैं किसके पास जाऊं, या आज मैं किसके पास जाऊं तो वो ज्ञान प्राप्त कर पाएगा, या किसका पारमिता परिपक्व है कि मैं वजह बनूं तो वो लोग मार्ग फल प्राप्त कर लेगा। ऐसे सुबह शाम महाकरुणा समापति ध्यान से चारों ओर ध्यान दृष्टि से देखते थे। इसे महाकरुणा समापति ध्यान कहते हैं। सुबह के समय में, शाम के समय में 2 बार देखते थे। सुबह सुबह दूर से नजदीक 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 देखते थे, और शाम के समय में नजदीक से दूर 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 देखते थे। उस दिन सुबह सुबह तथागत बुद्ध ने ध्यान लगाया तो उनके महाकरुणा समापति ध्यान में वही उपसाल ब्राह्मण जो अपने पुत्र के साथ शुद्ध मसान भूमि ढूंढने के लिए निकला, वही उनके ध्यान में आ गए। और उनको ये भी पता चला, अगर उन लोगों ने सही से धम्म को जाना तो दुख मुक्त मार्ग फल भी प्राप्त कर सकते हैं। तो तथागत बुद्ध सुबह सुबह पात्र चिवर धारण करते हुए वही गिरधकूट पर्वत के नीचे एक पेड़ के नीचे ध्यान करते हुए बैठा रहा। तथागत बुद्ध गिरधकूट पर्वत के नीचे एक पेड़ के नीचे आराम से बैठा था, और ऊपर से पिता पुत्र उपसाल ब्राह्मण अपने पुत्र के साथ गिरधकूट पर्वत से उतर कर वहीं पहुंच गया। और पहुंचते पहुंचते देखते हैं सामने तथागत बुद्ध बैठे हुए।
अभी इतने बड़े बुद्धा सामने आने के बाद बिना बात किए ऐसे ही कैसे जाए? तो जाके कुशल क्षेम वार्तालाप करते हैं, कैसे है, क्या है। वो वार्तालाप होने के बाद फिर तथागत बुद्ध पूछते हैं कि ब्राह्मण, आप लोग यहाँ क्यों आए? हाँ, हम ऐसी जगह ढूंढने के लिए आए जहाँ आज तक किसी को न जलाया हो। तो क्या आप लोगों ने ढूंढ लिया? हाँ, हमने वो जगह ढूंढ भी लिया, देख भी लिया और चिन्ह रख के हम आ भी गया। तथागत बुद्ध कहते, अच्छा, तो ऐसी जगह अगर मिला है तो क्या आप मुझे भी दिखा सकते हैं? अभी बुद्ध ने पूछने के बाद वो ब्राह्मण भी कहते हैं, ना नहीं कह पाए तो हाँ, दिखा सकता हूँ। ठीक है, दिखाओ। ठीक है, जो अभी अभी उतर के नीचे आए थे फिर से तथागत बुद्ध को लेके अब ऊपर चढ़ने लगा। वो ऊपर शिखर में चढ़ने के बाद वो ब्राह्मण बुद्ध को दिखाते हैं, ये 3 पहाड़ों के बीच में जो जगह बचा है वो जगह में अभी तक किसी का दाह संस्कार नहीं हुआ, किसी का मृत्यु नहीं हुआ, इसलिए ये शुद्ध जगह पे हमने चिन्ह रख दिया। तथागत बुद्ध वो जगह देखने के बाद वो ब्राह्मण उपसाला और उसके पुत्र को कहते हैं, हे उपसाला, सिर्फ यही समय में नहीं, पिछले समय में भी तुम दोनों पिता पुत्र ऐसे ही शुद्ध जगह ढूंढते ढूंढते यही जगह पे आए थे, यही जगह पे पहुंचे थे। ऐसा कहते हुए तथागत बुद्ध उपसाल जातक कहते हैं। और कहते तथागत बुद्ध, ब्राह्मण, जिस जगह को अभी तक कोई मरा नहीं, किसी को दाह संस्कार नहीं किया नहीं, ऐसा जो कह रहे हो ना, यही जगह पे उपसाल नाम के ही 14,000 व्यक्ति को जलाया जा चुका है। कितने व्यक्ति को? 14,000। वो भी तथागत बुद्ध दूसरे व्यक्ति का नाम नहीं ले रहे, दूसरे प्राणी का नहीं, वही व्यक्ति जिसका नाम उपसाल है। तो बुद्ध कहते हैं, तुम्हारे जैसे उपसाल नाम के 14,000 व्यक्ति को यही जगह पे जलाया जा चुका है। बुद्ध कहते हैं, दुनिया में ऐसी कोई जगह नहीं बचा जहां अभी तक कोई भी प्राणी न मरा हो, कोई भी प्राणी का अंत्येष्टि न किया हो। ये प्राणियों का जन्म अनमतज्ञ है, अनंत है। कहां से शुरू ये पता नहीं, कहां अंत ये पता नहीं, परंतु प्राणी यहाँ जन्म हो रहा है, मरण हो रहा है, जन्म हो रहा है, मरण हो रहा है, जन्म हो रहा है, मरण हो रहा है। अपने संस्कार की वजह से वो बार बार जन्म, बार बार मृत्यु, ये दुख चक्र उसका चलता जा रहा है, चलता जा रहा है, जिसे भव चक्र कहते हैं। जैसे एक बहुत बड़ा नदी है, नदी में बहुत बड़ा बाढ़ आया हुआ है और ऐसे बाढ़ में बीचों बीच हमें बहा के लेके जा रहे, बहा के लेके जा रहे, बहा के लेके जा रहे। न इस किनारे पहुंच सकते, न उस किनारे पहुंच सकते, न बीच में कोई द्वीप ही है, आइलैंड ही है जहां हम पकड़ के बच सकते हैं। बस बहा के जा रहे, बहा के लेके जा रहे, बहा के लेके जा रहे। तृष्णा रूपी बाण हमें इसी तरह बहा के लेके जा रहे। सबको पता है दान देना चाहिए, दान देना चाहिए कि नहीं? दान देना पुण्य है कि नहीं? दान देने से कल्याण होगा कि नहीं? सब पता है, हम जानते भी है, हम मानते भी है, परंतु तृष्णा की वजह से, लोभ लालच की वजह से हम इतना बह जा रहे, इतना बह जा रहे। दान देना भी आसान नहीं रहा, दान देना आसान नहीं हुआ। शील पालन करना चाहिए, पता है कि नहीं? शील पालन करने से हमारा कल्याण होगा, ये पता है कि नहीं? शील पालन करने वालों का कल्याण हुआ है, ऐसा देखा है कि नहीं?
हम जानते भी हैं, हम मानते भी हैं, परंतु द्वेष दुराभावना की वजह से हम इतना तृष्णा में बह जा रहे। शील पालन करना आसान नहीं है, नहीं हुआ शील पालन करना आसान। ध्यान साधना करना चाहिए, ये पता है कि नहीं? ध्यान साधना करने से हम खुद को संयमित कर पाएंगे, हम खुद को एकाग्र कर पाएंगे, पता है कि नहीं? ध्यान साधना करने से ही दुख मुक्त निर्वाण प्राप्त कर सकते, ये पता है कि नहीं? बुद्ध बने यही ध्यान साधना से। तो ध्यान करना चाहिए, जानते भी है, मानते भी है। ध्यान करने से बहुत सारे लोग शांत अच्छे से जीवन जी रहे, ये भी देखते, फिर भी ध्यान करना आसान नहीं है। ध्यान करना बिल्कुल आसान नहीं है। तृष्णा में हम इस कदर बह जा रहे। पता है पाप करना नहीं चाहिए, फिर भी बार बार वही पाप में ही हम दौड़ते रहते। लोभ लालच नहीं करना, पता है थोड़ा पैसा आए तो ये ऐसे भागते कितना भी गिर पड़े, कितना भी लड़ पड़े, फिर से उठ के वो भागने को दौड़ेंगे। तृष्णा में ऐसे बह जा रहे, इसलिए ये भव चक्र कहाँ कैसे खत्म होगा पता नहीं, बस चलते जा रहे। आप लोगों को पता है ना, जब दीपंकर तथागत बुद्ध के सामने सुमेध ऋषि उनसे मिला था, उन्होंने कीचड़ के ऊपर खुद को लिटा के तथागत बुद्ध को ऊपर अपने शरीर के ऊपर से जाने को कहा, पर तथागत बुद्ध के पैर कीचड़ में नहीं लगना चाहिए, इस तरह से त्याग किया। और उस समय सुमेध ऋषि चाहते तो तथागत बुद्ध के उपदेश सुन के आराम से दुख मुक्त निर्वाण प्राप्त कर सकते थे, इतना पारमिता परिपक्व था। परंतु सुमेध ऋषि ने खुद स्वयं दुख मुक्त होने की इच्छा ना करते हुए, जिस तरह दीपंकर तथागत बुद्ध हजारों लाखों करोड़ों लोगों को धम्म देशना देते हुए दुख मुक्ति का प्रचार कर रहे हैं, वैसे ही सम्यक संबुद्ध बनने की इच्छा किया और बुद्ध के सामने बुद्ध होने की इच्छा प्रकट किया। अब बुद्ध तथास्तु करके वरदान देने वाला तो है नहीं। जो बातें मैं इसके लिए बोल रहा हूँ, क्या वो सही में बन सकता है? क्या ये होगा? क्या बुद्ध सारे चीज देखते हैं, अतीत अनागत सारा परीक्षण करने के बाद फिर बुद्ध नियत व्याकरण कहते हैं, मतलब निश्चित रूप में जो होने वाला है वही कहते हैं कि भविष्य में ये सिद्धार्थ गौतम बुद्ध बनेगा, इसके माता पिता शुद्धोदन महामाया होगा, इसके अग्र श्रावक सारिपुत्र मौद्गल्यायन होगा, इस तरह से नियत व्याकरण कहते हैं। बगा देखिए, अभी दीपंकर बुद्ध के समय में जिस समय बुद्ध बनने की प्रार्थना किया, उस समय वो दुख मुक्त निर्वाण प्राप्त कर सकते थे, परंतु बुद्ध होने की प्रार्थना करने के बाद अब बुद्ध बनने के लिए कौन से रास्ते पे जाना चाहिए, तो वो देखते हैं 10 पारमिता, और उससे आगे 10 उपपारमिता, और उसके आगे 10 परमत्थ पारमिता। ये जो पारमिता पूर्ण करने के लिए उन्होंने 4 असंख्य 1 लाख कल्प तक उन्होंने पारमिता पूर्ण किया। 4 असंख्य, जिसका गिनती भी नहीं, 1 लाख कल्प, इतने लंबे समय तक उन्होंने पारमिता पूर्ण किया। जो बुद्ध बनने वाले, जो उसी समय दुख मुक्त हो सकते थे, उसके बाद भी उन्होंने इतना पारमिता पूर्ण किया। तो सोचिए, एक प्राणी का कितना जन्म हुआ रेखा, कितना। तथागत बुद्ध मैत्री भावना का उपदेश देते समय
कि हर किसी को मंगल हो, कल्याण हो, ऐसे मैत्री चित्त रखना चाहिए। परंतु सभी के ऊपर मैत्री नहीं रख सकता। जिसे हम चाहते उसका मंगल हो, कल्याण हो, ऐसे चाहना आसान बात है। परंतु जो हमेशा हमारा नुकसान करता है, जिसे हम अपना शत्रु मानते हैं, दुश्मन मानते हैं, उसका भी मंगल हो, कल्याण हो, आसान है क्या? आसान नहीं है। तो तथागत बुद्ध कहते हैं, अनमतज्ञ संसार में जन्म मरण के भव चक्र में चलते 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 ऐसे एक भी प्राणी नहीं बचता जो प्राणी किसी समय हमारे माता न बना हो, किसी समय हमारे पिता न बना हो, किसी समय हमारे भाई न बना हो, किसी समय हमारे बहन न बना हो। जिस तरह हमारे माता पिता का हम दिल से कल्याण हो, मंगल हो, ऐसी कामना करते हैं, हर संभव कार्य भी करते हैं, उसी तरह किसी समय ये लोग भी मेरे माता पिता थे, ये लोग भी मेरे भाई बहन थे, ऐसी कामना करते हुए, ऐसे स्मरण करते हुए उन लोगों का भी मंगल हो, कल्याण हो, ऐसी कामना करना चाहिए। ये महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, देखिए ऐसे दुखमय जीवन है, ये दुख चक्र है, ये भव चक्र है, जो कब कहाँ कैसे खत्म होगा पता नहीं। इसलिए बुद्ध बार बार कहते हैं, यहाँ धन संपत्ति 1000 नहीं, लाख नहीं, करोड़ों प्राप्त हो, घर बंगलो 1 नहीं, 2 नहीं, 5 10 बनाओ, गाड़ी लैंड का लैंड रखो। अरे ये घर बंगलो तो छोड़ी दो, ये पूरा जिला तो छोड़ी दो, प्रदेश छोड़ी दो, देश छोड़ी दो, पूरे पृथ्वी के एक छत्र चक्रवर्ती राजा भी बने, उसका सुख इतना बड़ा नहीं जितना दुख मुक्ति मार्ग फल के पहला मार्ग फल श्रोतापति फल में पहुंचना है। पृथ्वी के एक छत्र अधिपति होने से भी श्रोतापति फल में पहुंचना बहुत बड़ा सुख है, क्योंकि श्रोतापति फल पहुंचना सुख का गारंटी है, निर्वाण का गारंटी है। 8वां जन्म भी नहीं लेते, 7वें जन्म तक में वो दुख मुक्त निर्वाण में पहुंच ही जाते हैं। ऐसे दुख मुक्ति का गारंटी ये मार्ग फल है। इसलिए बार बार कहते हैं, धन संपत्ति प्राप्त हो गया और जीवन में सुख शांति आ गया, इसका गारंटी नहीं है। बच्चे खूब पढ़ाई लिखाई करते हैं, बड़े बन के डॉक्टर बनूंगा, इंजीनियर बनूंगा, बड़ा बड़ा अफसर बनूंगा, खूब अच्छे से सुखपूर्वक जीऊंगा। वो बच्चे डॉक्टर, इंजीनियर या बड़े बड़े अफसर बना, फिर भी सुख शांति का गारंटी नहीं है। बड़े बड़े घर बनाया, सुख शांति का गारंटी नहीं है। बड़े बड़े गाड़ी आ गया, सुख शांति का गारंटी नहीं है। खूब सारा बैंक बैलेंस है, सुख शांति का गारंटी नहीं है। परंतु बुद्ध कहते हैं, दुख मुक्ति का पहला मार्ग फल श्रोतापति फल भी पहुंच गया तो सुख शांति का गारंटी है। क्योंकि श्रोतापति फल में पहुंचने के बाद बुद्ध धम्म संघ के प्रति इतना दृढ़ श्रद्धा होगा कि वो बुद्ध धम्म संघ छोड़ के बाकी कोई भी शरण ढूंढ के नहीं बैठेगा, किसी का भी पूजा अर्चना करके नहीं बैठेगा। बस बुद्ध धम्म संघ, और सील को कभी नहीं बिगाड़ेगा जिसकी वजह से उसका दुर्गति पतन हो। तो श्रोतापति फल प्राप्त होने के बाद वो दुर्गति भी पतन नहीं होता। इसलिए कम से कम हमें श्रोतापति फल प्राप्त करना चाहिए, ये तथागत बुद्ध कहते हैं, अगर सुख शांति का गारंटी चाहिए तो। याद रखना उपासक उपासिकाएं, ये मनुष्य जीवन दुर्लभ है। दुर्लभ जीवन भी हमेशा रहने वाला ये जीवन नहीं है। ध्रुव नित्य अजर अमर, हाँ, ये शाश्वत नहीं है।
हमेशा जीने वाला नहीं है, कब कहाँ कैसे खत्म होगा पता नहीं। इसलिए जितना हो सके उतना पुण्य कार्य करते जाना चाहिए, धम्म करते जाना चाहिए। जितना पुण्य करेंगे उतना हमारा कल्याण है। बुद्ध कहते हैं सभ्य सत्ता कम सका, या जो जैसा कर्म करता है उसका परिणाम उसे आता है। कोई अच्छा करता है परिणाम अच्छा ही आएगा, कोई बुरा करता है परिणाम बुरा ही आएगा। यहाँ वरदान देने वाला कोई देव नहीं, अभिश्राप देने वाला कोई शैतान नहीं। हम पाप करेंगे वो हमारे लिए अभिशाप, हम पुण्य करेंगे वो हमारे लिए वरदान। इसलिए बुद्ध बार बार कहते हैं आत्ता ही आत्मनो नाथो वही नाथो परोस्या। हम खुद के मालक खुद ही है, कोई हमारे मालक नहीं है। हमारे लिए कोई पुण्य करके नहीं दे सकता, हमारे लिए कोई खाना भी खा के नहीं दे सकता। खाना खाना है, भूख मिटाना है तो हमें ही खाना है। जीवन में सुख शांति चाहिए तो हमें ही पुण्य करना है। ऐसा नहीं चलेगा कि मेरे माता जी बुद्ध विहार जाके पुण्य करते हैं, मेरे पिताजी बुद्ध विहार जाके दान देते हैं, बस हमें हो गया ना। क्या बच्चों को भी वो पूरा पूरा पुण्य मिलेगा क्या? नहीं। अगर सुख शांति खुद को चाहिए तो खुद को ही आना पड़ेगा, खुद को ही पुण्य कर्म करना पड़ेगा। बुद्ध बार बार कहते हैं तुम में ही कि चंगा तपो अखा तारो तथागता। करना तुम्हें ही है, चलना हमें ही है। बुद्ध केवल राह दिखाता है, ये दुख है, ये दुख का कारण है, ये दुख मुक्त निर्वाण है, ये निर्वाण पहुंचने का मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग है, शीला समाधि प्रज्ञा का मार्ग है। बुद्ध खूब अच्छे से बताते हैं, परंतु वो दुख से वो दुख मुक्ति तक पहुंचने के लिए हमें ही चलना पड़ेगा। हमें पकड़ के कोई लेके नहीं जाएगा, हमें उठा के कोई लेके नहीं जाएगा, हमें तथास्तु करके कोई वरदान नहीं देगा। दुख मुक्ति चाहिए तो दुख से दुख मुक्ति के मार्ग पे हमें ही चलना है। तो उपासक उपासिकाएं ध्यान में रखिए, अगर जीवन में सुख शांति चाहिए, अगर जीवन में पुण्य करना चाहते हैं तो श्रद्धा चित्त से दान देते जाओ, हमेशा शील पालन करते जाओ, जितना हो सके ध्यान साधना करते जाओ, धम्म देशना का माहौल बनाते जाओ, पुण्य करने का माहौल बनाते जाओ। हम पुण्य करेंगे तो दूसरों को पुण्य करने का मौका मिलेगा, और दूसरे पुण्य करेंगे तो हमें भी पुण्य करने का मौका मिलेगा। इस तरह से पुण्य बार बार करने का माहौल बनाते जाओ। तब तक पुण्य करते जाओ जब तक पुण्य करने का एक आदत न बने। एक बार आदत बन गया तो हम चाहो न चाहो पुण्य होता रहेगा, दान होता रहेगा, शील पालन होता रहेगा, ध्यान साधना होता रहेगा। तो उपासक उपासिकाएं हम भी महाकारुणिक तथागत बुद्ध के धम्म को खूब अच्छे से जान सके, समझ सके, व्यवहार में पालन करते हुए, अभ्यास करते हुए ये दुर्लभ या अमूल्य प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सभी का मंगल हो, सभी का कल्याण हो। भवतु सब मंगलम। बोलिए साधु साधु साधु। आज आपल्या पुण्यकर्माचं फल भंतेजीनं आपल्याला खूप खूप या जीवनाचा जो उद्देश आहे, पुण्यकर्म दान कर्म, यासाठी धम्माचा उद्देश त्यांनी आपल्याला भरपूर धम्माचा तथागत सम्यक संबुद्ध
त्यांचा सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ आज या विहारामध्ये, विश्वशांतीपुत्र विहारामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा वाचन समारोप आणि कठीणची वक्ता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दानामधून भिक्खू संघासाठी आपण निर्माण केलेला आहे. जे काही बौद्ध विहार आहेत, प्रत्येक बौद्ध विहारामध्ये भिक्खू संघाचा 3 महिन्याचा वर्षवास संपन्न होत असतो. तो वर्षवास संपन्न झाल्यानंतर एक बौद्ध परंपरा या अनुषंगाने त्या विहाराच्या संबंधित जे उपासक उपासिका असतात ते भिक्खू संघाला कठीण चिवरदान आयोजित करतात. तर आजच्या या दिवशी 2 कार्यक्रम आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा वाचन समारोप आणि कठीण चिवरदान. आणि यासाठी पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या संभाजीनगरमधील वेगळ्या वेगळ्या वस्त्यांची उपासक उपासिका सुद्धा उपस्थित आहेत. भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित आहे. उपासक उपासिका सुद्धा बऱ्यापैकी उपस्थित आहेत. कॅन्डल थोडा खाली वाटतो आज. उपासक बाजूला बसलेले आहेत, त्यामुळं जेमतेम आहे. दिवाळीचा सण आहे, त्यामुळे बहुतेक दिवाळी दसरा करण्यासाठी इकडे तिकडे जातात. ठीक आहे. आपलं जे बौद्ध परंपरा आहे, भिक्खू संघाला वर्षवास समाप्तीनंतर कठीण चिवरदान देणे म्हणजे खूप मोठं महान पुण्य आहे. वर्षामधील सर्वात मोठं पुण्य कोणतं असतं तर ते कठीण चिवरदानच आहे. बाकीचं तुम्ही दान, चिवरदान करता, संघदान करता, परिष्कार दान करता, वेगळं वेगळं दान कर्म करता, पण या दानामध्ये तुमच्यासाठी सगळ्यात मोठं पुण्य हे कठीण चिवरदानच असतं. कारण कठीण चिवरदान हे अतिशय कष्टाने, मेहनतीने केलं जातं. अधिष्ठानपूर्वक ते करावं लागतं. आणि निश्चितच तुम्ही 3 महिन्याचं अधिष्ठान केलेलं आहे. काही लोकांनी 3 महिन्याच्या वर्षवासाचे उपोषण धारण केलेले आहे. काहींनी 3 महिन्यासाठी, 1 महिन्यासाठी, 10 दिवसासाठी असं वेगवेगळ्या कालावधीमध्ये अधिष्ठानपूर्वक आपले पुण्यकर्म केलेले आहेत, काया वाचा मनाचे. तशाच पद्धतीने वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खू संघ हे कठीण चिवरदानाच्या निमित्ताने अधिष्ठानपूर्वक आपल्या शीलाची शुद्धता, आपले जे धर्म विनय आहे त्या धर्मविनयाची शुद्धता करण्यासाठी एका ठिकाणी राहतात. आणि एका ठिकाणी राहून पाठीमोक्षाचं पठन करून, धर्मविनयाचं पालन करून, ग्रंथ वाचून किंवा कुशल कर्म करून ते पुण्य संपादन करत असतात. तर एक खुर्ची देताना
तुझ्या बसला. टाकूया बंदी. चल चल याची काय ना ते तर ही एक बौद्ध परंपरा आहे. ती भगवान बुद्धाच्या काळापासून जे काही श्रद्धावान उपासक उपासिका झालेले आहेत, राजे लोक आहेत, उपासक उपासिका आहेत, दानी लोक आहेत, श्रेष्ठी लोक आहेत, त्यांनी ही बौद्ध परंपरा जोपासलेली आहे. त्या काळामध्ये ते महान झाले. महान कशामुळे झाले? त्यांच्या धर्म आचरणाने महान झाले, त्यांच्या दानाने महान झाले, त्यांच्या श्रद्धेनं ते महान झाले. त्या काळामध्ये ते अजरामर झाले. त्यांची नावं आपण आजही घेतो. त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. विशाखा, सुजाता, अनाथपिंडक, राजा प्रसेनजीत, राजा बिंबिसार, वेगळे वेगळे दानी महादानी यांचं नाव आपण आजही घेतो. कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्यावरती जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्ठेनं पार पाडली. त्यांची श्रद्धा, त्यांचं दान, त्यांचे कुशल कर्म आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी त्यांचा काळ सुवर्ण अक्षराने लिहावा असे पुण्यकर्म केले. बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आणि त्यांच्या त्या काळातील पुण्यकर्मामुळे आज आपल्यापर्यंत बौद्ध धर्म पोहोचला. जर कदाचित त्यांच्या काळामध्ये त्यांच्या श्रद्धेमधून त्यांनी हे पुण्यकर्म केलं नसतं तर कदाचित आजपर्यंत बुद्धाची शिकवण, बुद्धाचा संघ आपल्यापर्यंत पोहोचला असता की नाही याबद्दल शंका उत्पन्न होऊ शकते. भगवान बुद्धाच्या काळानंतर साधारणतः 300 वर्षानंतर राजा सम्राट अशोक याने एवढे काही पुण्यकर्म केलं, महान कर्म केले की बुद्धाला जिवंत ठेवण्याचं महान कार्य राजा सम्राट अशोकाने केलेलं आहे. त्याच्या कालावधीमध्ये त्या युगामध्ये त्याने 84,000 धम्मस्कंध जे तथागतांचा उपदेश आहे त्या धम्मस्कंधावरती 84,000 स्तूप, चैत्य, विहार, लेण्या, शिलालेख निर्माण केले आणि तेथे बुद्ध इतिहास जिवंत ठेवला. त्यामुळे बुद्ध हे अवतार नव्हते हे सिद्ध झालं. कदाचित राजा सम्राट अशोकाने एवढा कष्ट, मेहनत, एवढा इतिहास जिवंत ठेवला नसता तर आपल्याला बुद्धाच्या रूपामध्ये सापडले नसते. आपल्याला बुद्ध हे अवतारवादाच्या रूपामध्ये सापडले असते आणि ते आपल्याला स्वीकार करावं लागलं असतं. परंतु हे उपकार राजा सम्राट अशोकाचे. त्याने त्या जम्बूद्वीपामध्ये तर कार्य केलंच, वेगळ्या वेगळ्या जम्बूद्वीपाच्या बाहेरही त्याने आपले बौद्ध मिशनरी स्थापन करून
बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आणि त्या त्या ठिकाणी बुद्धाचा धम्म जिवंत राहिला. त्याची साक्ष आताच तुमच्यामध्ये पोहोचलेली एक माताजी, त्यांना मॅची म्हणतात थाईमध्ये. आपण काय म्हणतो, माताजी म्हणतो किंवा भिक्षुनी म्हणतो, सामनेरी म्हणतो. तर ही थायलंडमधून आलेली एक मॅची आहे, माताजी आहे. ती साक्ष आहे. त्यांच्या देशामध्ये राजा सम्राट अशोक यांनी बुद्धिस्ट मिशनरी स्थापन करून बौद्ध भिक्षू पाठवले. थायलंड, चायना, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, बर्मा, व्हिएतनाम, वेगळ्या वेगळ्या देशामध्ये बौद्ध भिक्षू पाठवले आणि एकेका ठिकाणी 2-2 बौद्ध भिक्षू गेले. ते बौद्ध भिक्षू त्या देशामध्ये गेल्यानंतर 2 भिक्षूंनी सगळ्या देशचा देश बौद्धमय करावा. ही किती मोठी बौद्ध किमया आहे, बौद्ध महिमा आहे. ज्या भिक्षूंना पाली भाषेशिवाय दुसरी भाषा येत नव्हती, त्यांची संस्कृती, त्यांचा कसलाही भाषा, कसलाही परंपरा त्यांना माहिती नव्हती. पण केवळ फक्त बुद्धाचं वचन, पाली भाषा अवगत असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन, त्या ठिकाणी राहून त्यांची भाषा शिकली. त्यांची भाषा शिकून त्यांना पालीमध्ये बुद्धाचा उपदेश दिला आणि सगळा देशच्या देश होता. श्रीलंका, थायलंड, बर्मा, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, चायना, जपान, कोरिया, आजच्या काळामध्ये अनेक देश हे बौद्ध आहेत. या जगामध्ये जेवढे काही देश आहेत त्याच्यापैकी जवळपास 87 देश बौद्ध आहेत. 87 देशामध्ये बौद्ध धम्म पसरलेला आहे आणि तेथील सगळी बौद्ध जनता, बौद्ध इतिहास, बौद्ध परंपरा, बौद्ध रीतिरिवाज याला मान्यता देते आणि आपलं जीवन बौद्ध विनयानुसार, बौद्ध नियमानुसार आपलं जीवन असतात. तर हा इतिहास घडवला त्यांनी, कोणी? अगोदरच्या काळातील लोकांनी. आणि म्हणून आज आपल्याला जिकडे तिकडे बौद्ध धम्म, बौद्ध परंपरा, बौद्ध इतिहास हे आपल्याला बघायला मिळतो. आज ही जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही आजच्या काळातील राजा सम्राट अशोक, राजा बिंबिसार, विशाखा, सुजाता यांचे तुम्ही वंशज आहात. त्या काळामध्ये त्यांनी इतिहास घडला. या काळामध्ये तुमच्यावरती जबाबदारी आहे की ही बौद्ध परंपरा, इतिहास, संस्कृती तुम्ही जोपासली पाहिजे, आचरणात आणली पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि ती पुढे टिकवली पाहिजे. जर ह्या गोष्टी तुम्ही करू शकला नाही, ते केवळ फक्त नावासाठी आपण बौद्ध आहोत असं होता कामा नये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 50% इकडचे, 50% तिकडचे अशी तुमची अवस्था असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध आहात असं म्हणता येणार नाही. तथागत सम्यक संबुद्ध, बुद्ध भूमी त्यांची म्हणजे भारत ही बुद्ध भूमी आहे. या ठिकाणी ते निर्माण झाले, या ठिकाणी ते जगले, यांनी ते धम्म शिकवला, धम्माचा प्रचार प्रसार केला आणि बाहेरच्या देशातील लोकांनी बौद्ध धर्माचं संवर्धन केलं, बौद्ध धर्माचं आचरण केलं, रक्षण केलं आणि आपलं जीवन सर्वस्व बौद्ध धर्माला वाहून घेतलं. जे लोक खरोखर
बौद्ध धर्माला, बुद्ध धर्म संघाला आपलं जीवन सर्वस्वी अर्पण करतात, वाहून घेतात, बौद्ध धर्माचं रक्षण करतात, तर ती माणसं अजरामर होतात. या स्टेजवरती भिक्खू संघ, भिक्खुनी संघ बसलेले आहेत. निश्चितच यांचं जीवन महान पुण्याचं आहे. या कालावधीमध्ये ते आपल्या जीवापाड बौद्ध धर्माचं आपल्या आचरणामधून रक्षण करत आहे. आणि म्हणून आज आपल्याला बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाचं दर्शन घडत आहे. 3 रत्नाला वंदन जाण्यासाठी आपल्याला संधी प्राप्त होत आहे. जर कदाचित भिक्खू संघ निर्माण झाला नाही, टिकला नाही, तर बुद्धाची शिकवण कोण आचरणामध्ये आणेल, कोण त्याचं रक्षण करेल आणि बुद्धाच्या धर्माचा उपयोग या बाकीच्या मानवाला कशा पद्धतीने होईल, हा एक मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर त्यासाठी जीवापाड आपण धम्माचं रक्षण केलं पाहिजे, धम्म जाणून घेतला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे, टिकवला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीला आपण तो पोहोचवला पाहिजे. ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. आणि जो कोणी धम्माचं आचरण करतो, धम्माला वाहून घेतो, धम्माचं रक्षण करतो, प्रसार करतो, तो जीवनामध्ये सर्वात महान पुण्यकर्म करतो. बाकीचं जीवन जगणे एक निसर्गाच्या नियमाला तुम्ही साक्षी ठेवून वेगवेगळ्या स्तराचं जीवन समाजामध्ये जगत आहे. पण सर्व समाजाच्या वरचं जीवन हे जे आहे हे भिक्खू संघाचं आहे. ते आपल्या जीवनामध्ये सर्वस्व त्याग करतात. प्रथम आईवडिलाचा त्याग करतात, कुटुंबाचा त्याग करतात, समाजाचा त्याग करतात, नातेवाईकांचा त्याग करतात. जे काही व्यक्तिगत सुख असतं त्या सुखाचाही त्याग करतात. आणि बुद्धाचा जो उपदेश आहे तो शिक्षावंत मानून सर्वस्व जीवन वाहून घेतात. कशासाठी? प्रथम स्वतःचं कल्याण होण्यासाठी आणि समाजाचं कल्याण होण्यासाठी. म्हणजे त्यांचं जो काही त्याग आहे, त्यांचं जे काही श्रम आहे, त्यांचं जे काही जीवन आहे हे उच्च कोटीचं जीवन आहे. भगवंताने त्यांना जीवन जगण्याचं साधन काय दिलेलं आहे? त्यांना जीवन जगण्याचं साधन, माध्यम त्यांच्या हातामध्ये भिक्षापात्र दिलेलं आहे. हे भिक्षापात्र भरलेलं आहे की खाली आहे? खाली आहे की भरलेलं आहे? खाली आहे. खाली भिक्षापात्र भिक्खू संघाच्या हातामध्ये दिलं. जीवर त्यांचं रक्षण होण्यासाठी, त्यांची लाज लज्जा झाकण्यासाठी ऊन, वारा, पाणी, पाऊस, डास, मच्छर, सुरी, सर्प यांच्यापासून रक्षण होण्यासाठी चिवर दिलं. धर्माच्या विनयानुसार मुंडन केलं, त्यांनी चिवर परिधान केलं, रिकामं भिक्षापात्र हातामध्ये घेऊन समाजामध्ये उतरले. काही गॅरंटी त्यांच्या सुखाची? त्यांना सुख लाभेलच असं काही गॅरंटी आहे का तुम्हाला वाटतं? नाही वाटत. तुम्हाला सगळं काही आहे घरामध्ये, बंगला आहे, गाडी आहे, जमीन आहे, नोकरी आहे, बँक बॅलन्स आहे, मोठ्या मोठ्या नोकऱ्या आहेत, सगळं काही आहे. तुम्हाला सुख आहे? ही तुमच्या सुखाची गॅरंटी. आणि भिक्खूंना कसली गॅरंटी? काय आहे त्यांच्याकडे? तुम्ही दिलं तर भिक्षापात्रामध्ये काही पडलं, भिक्षापात्रामध्ये काही पडलं तर ते जेवण करतील. तीच त्यांची उपजीविकेची काय सामग्री आहे.
त्यांना चिवर ते कोण देतं? तुम्ही देता. भोजन कोण देतं? तुम्हीच देता. निवासस्थानाची व्यवस्था कोण करतं? तुम्हीच देता. ते आजारी पडले, औषध पाण्याची व्यवस्था कोण करतं? तुम्हीच करता. म्हणजे समाज त्यांच्या जीवनासाठी काय आहे? गॅरंटी आहे. आई वडील सोडले, परिवार सोडला, गाव सोडलं, कुल सोडलं, सगळं सोडलं आणि फक्त खाली पात्र हातामध्ये घेऊन समाजामध्ये उतरले. एवढं मोठी त्यांची हिंमत असेल. अरे तुम्हाला एवढं सगळं काही असताना सुद्धा तुम्हाला सुखी जीवनाची गॅरंटी नाही. तुमच्या इच्छा कधी पूर्ण होत नाही आणि त्यांना भगवंताने तसं काही ते दिलंच नाही. समाजामध्ये त्यांना उतरवलं. कशासाठी? या समाजाला तुम्ही घडवा आणि स्वतःही घडा. स्वतः घडा आणि समाजाला घडवा. समाजामध्ये श्रद्धा निर्माण करा. त्यांना सद्धम्म शिकवा. त्यांना दुःखापासून मुक्त करण्यासाठी त्यांचे सहाय्यक कल्याण मित्र बना. ही जबाबदारी भगवंताने त्यांच्या बाबतीत टाकून त्यांनी समाजामध्ये भिक्खू संघाला उतरवलं. आणि भिक्खू संघ भगवंताच्या काळापासून तर आजपर्यंत समाजाची निष्पापपणे निस्वार्थीपणे सेवा करत आहे. हे त्यांचं काय आहे? बल आहे. त्यांचं धम्म सामग्री आहे, धम्म शक्ती आहे, धम्म साधना आहे. याच्यामधून भिक्खू संघ समाजामध्ये संवाद साधून आपलं जीवन जगत आहे. धम्माचा प्रचार प्रसार करत आहे. भगवंतांनी त्यांना असा काही धम्म दिलेला आहे. कोणत्याही माणसामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही समाजामध्ये कुठेही गेले तरी त्यांचं भिक्षापात्र कधीच खाली राहत नाही. त्यांचं भिक्षापात्र भक्त कशाने? त्यांच्या पारमितेनं, त्यांच्या पुण्यकर्माने, त्यांच्या धम्मविनयाचं पालन करण्याने त्यांचं पात्र कधीच खाली राहत नाही. त्यामुळे हे रिकामं पात्र घेऊन ते कुठे गेले, कोणत्या गावामध्ये, तरी लोक त्यांना काय होतात? शरण येतात. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवतात. त्यांचं भिक्षा पात्र मैत्रीने, करुणेने, दयेनं, प्रेमानं ज्या काही भौतिक वस्तू असतात त्या सगळं दान करून त्यांचं भिक्षा पात्र बघतं. एवढी मोठी ताकद भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये आहे. एवढी ताकद कशामध्येच नाहीये. तुमच्या भौतिक संपत्तीमध्ये नाहीये. किती असेल तरी ते तुम्हाला कमीच आहे आणि कधीच संतुष्टी नाही, कधी समाधान नाही. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही. सगळ्या गावाची, सगळ्या देशाची चिंता तुमच्या वाट्याला आहे. तुम्ही सुखी आहात का? आणि भंतीची लोक सुखी आहेत. आज जे मिळालं ते खाल्लं, उद्याची चिंता नाही. उद्या काय मिळेल, कोण देईल, किती देईल, कसं देईल, अजिबात चिंता नाही. खाऊन पिऊन सुखी आहे. आणि तुम्ही म्हणजे बघा, धम्म माणसाच्या जीवनामध्ये काय क्रांती करतो, काय कशा प्रकारे सुख उत्पन्न करतो, कशा प्रकारे माणसाला दुःखापासून, आसक्तीपासून, तृष्णा, वासना, विकार, अहंकार, गर्व, अज्ञान यापासून धम्म कसं माणसाचं रक्षण करतो, कशा प्रकारे सगळ्या तृष्णेपासून माणसाला मुक्त करतो, हे जिवंत उदाहरण म्हणजे भिक्खू संघ, भिक्खुनी संघ आहे. याचं तुम्ही जर अवलोकन केलं तर तुम्हालाही वाटेल आता इतके दिवस जगले, सब कुटुंबामध्ये, समाजामध्ये पुरे झाले. आता भंतीजी तुमचं विहार कुठे? आम्हाला यायचं आहे तिकडे. ही इच्छा तुमच्या मनात उत्पन्न होईल. आता तुम्ही तुमच्या बाजूलाच बसलेली ती भगिनी बघा, तुमच्याच पुढे बसलेली. काय तिचं वय आहे? तुमचं आणि तिचं वय सारखंच. सगळं सोडलं, कुटुंब सोडलं, परिवार सोडलं, मुलं बाळ सोडले, देश सोडला, गाव सोडलं, सगळं सोडलं. कशासाठी? बुद्धाच्या भूमीमध्ये येऊन दर्शन घेण्यासाठी, वंदन करण्यासाठी. जे जे काही बौद्ध देश आहे, बौद्ध देशातील जे काही लोक आहेत
त्यांच्या जीवनामध्ये एकच इच्छा असते, जीवनामध्ये मला कमीत कमी बुद्धभूमीमध्ये जाऊन तेथील जे काही तीर्थस्थळं असतात, लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, राजगृह, वैशाली, वेगळे वेगळे जे काही बौद्ध स्थळं आहेत, त्या स्थळाचं दर्शन घेण्यासाठी मला जीवनामध्ये संधी मिळावी म्हणून बौद्ध देशातील लोक बुद्धगयाला येतात, तिथली माती आपल्या कपड्याला लावतात, वंदन करतात. बुद्धभूमीला काय म्हणतात, कशासाठी माती कपड्याला लावतात, का वंदन करतात त्या बुद्धभूमीला? त्याचं काही कारण? तुम्हाला पागल लोक आहे, अंधश्रद्धाळू आहे, कर्मकांडी आहे असं तुम्हाला वाटेल कदाचित. ते हा विचार ठेवतात, एकेकाळी भगवान बुद्ध या भूमीवर, या मातीवर त्यांनी पदस्पर्श केलेला आहे, चाललेला आहे. त्या बुद्धाच्या भूमीने या मातीचे कण पवित्र झालेले आहेत. मला बुद्धाचं आता दर्शन होत नाही, पण जे भगवान बुद्धाच्या स्पर्शाने या धुळीचे कण, मातीचे कण पवित्र झालेले आहेत. कमीत कमी मला त्या भूमीचं, त्या मातीचं, त्या कणांचं दर्शन होत आहे. बुद्धाला प्रमाण मानून ते त्या मातीचं दर्शन घेतात. वेगळ्या वेगळ्या बौद्ध स्थळातील पवित्र माती ते आपल्या देशामध्ये, आपल्या गावामध्ये घेऊन जातात. तेथे स्तूप बनवतात, चैत्य बनवतात, बुद्धाची मूर्ती ठेवतात, बौद्ध ग्रंथ ठेवतात त्या स्तूपामध्ये आणि तेथे आपली ध्यान साधना करतात, पूजापाठ वंदना करतात. एक वेळेला हे बौद्ध देशाच्या लोकांची तर गोष्ट वेगळीच आहे. रामभूमी अयोध्या जे आहे ना, रामभूमी तिथं निर्माण केल्या गेली. त्या रामभूमीला बौद्ध स्थळातील वेगवेगळे जे स्थळ आहेत, तेथील माती आणि पाणी तेथे नेलं गेलं अयोध्या नगरीमध्ये आणि तेथे पूजा केल्या गेली. म्हणजे बघा किती महत्व आहे. बुद्ध इथे निर्माण झाले, साक्षी आहेत सगळे इतिहास त्याला. तर त्या तेथील माती आणि पाणी सुद्धा नेऊन त्या ठिकाणी पूजा केल्या गेली. कोणत्या ठिकाणी? रामभूमीमध्ये, अयोध्या नगरीमध्ये. एवढंच नव्हे तर आपले पंतप्रधान कोणते आपले सन्माननीय मोदीजी ज्या वेळेला बाहेरच्या देशामध्ये पाऊल ठेवतात त्यावेळेला सांगतात, मी कुठून आलो? बुद्धभूमीतून आलो म्हणतात. बुद्धभूमीतून आलो, मी बौद्ध आहे असे ठाऊसून सांगतात. तिथे बौद्ध देशामध्ये गेल्यानंतर, चाहे तो जपान असो, चायना असो, कोरिया असो किंवा पाश्चिमात्य देश असो, तेथे जाऊन सांगतात की मी बुद्धभूमीतून आलो. आणि त्यांना सुद्धा बुद्धभूमीचं नाव घ्यावं लागतं, कारण हे या काळातील काय तर इतिहास घडवणारी माणसं आहेत आणि त्यांच्याच कक्षेमधले, त्यांच्याच लेवलमधले तुम्ही माणसं आहात. म्हणून तुम्ही जे जबाबदारी पार पाडत आहात, धम्म आचरण करत आहात, तर तुमच्यावरती सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही या काळातील इतिहास घडवणारी माणसं आहात. इतिहास घडवणारी, इतिहास सांगणारी, इतिहास जिवंत ठेवणारी तुम्ही माणसं आहात. म्हणून आज आपण ही बौद्ध परंपरा, बौद्ध संस्कृती ती टिकून ठेवत आहोत. आणि या ठिकाणी हे कठीण चिवरदान ग्रंथ वाचन समारोह भिक्खू संघाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे काही दान कर्म करत आहात,
जे काही पुण्यकर्म करत आहात हे माणसाच्या जीवनातील सर्वात मोठं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आपण बुद्ध धम्म संघाला प्रमाण मानतो, बुद्ध धम्म संघाला आपण समर्पित होतो. त्याचं कारण आहे, कारण की बुद्धासारखा महागुरु या जगामध्ये झाला नाही आणि होणारही नाही. बुद्ध आणि बुद्धच असतात, सम्यक बुद्ध असतात. हे महागुरु का आहे? कारण त्यांच्या शिकवणुकीमध्ये समानता आहे, मैत्री भावना आहे. त्यांच्या भावनेमध्ये बंधुत्व आहे, न्याय आहे, नीतिमत्ता आहे, सदाचार आहे, एकता आहे, स्वातंत्र्य आहे. माणसाला माणूस म्हणून खुला श्वास घेण्याचा अधिकार आहे. हे कशामध्ये आहे? भगवान बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये आहे. अशी शिकवण जगामध्ये बुद्धाच्या धर्माशिवाय पाहायला मिळत नाही. बाकीच्या धर्मामध्ये काय काय आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बुद्धाच्या धर्मामध्ये काय आहे हेही तुम्हाला माहिती आहे. पण फक्त माहिती असून चालणार नाही, तुम्ही त्याचं आचरण केलं पाहिजे. तुमच्यामध्ये बुद्धाची मैत्री, बुद्धाची समता, बुद्धाची बुद्धिमत्ता, बुद्धाची करुणा, बुद्धाची दया, बुद्धाची मानवता, मनुष्य या नात्याने तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्याचा फायदा तुमच्या संबंध आयुष्यामध्ये तुम्हाला झाला पाहिजे. आणि तुमच्या संबंध आयुष्यामध्ये जे जे काही मानव, जे जे काही लोक तुमच्या संपर्कामध्ये येतात त्यांना सुद्धा बुद्धाच्या शिकवणुकीचा उपयोग झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे. त्याचे तुम्ही वारसदार आहात. एवढा मोठा वारसा हक्क घेऊन तुम्ही मानवाचं जीवन जगत आहात. तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. मानवता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. कोणी उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ जातीने, संप्रदायाने, धर्माने, कोणी उच्च नीच कनिष्ठ श्रेष्ठ असं कोणीच नाही. तुमच्यामध्ये मानवता असेल, मैत्री भावना असेल, समता असेल, मानव माणूस समान आहे असा तुमचा विचार असेल, असं तुमचं वागणूक असेल, तर तुम्ही खऱ्या अर्थानं मानव आहात आणि माणसाच्या भूमीला तुम्ही शोभणारे रत्न आहात. पण हे गुण तुमच्यामध्ये नसतील. मानवाच्या भूमीमध्ये जन्म घेऊनही जर तुम्ही जातीवाद, वर्णवाद, अजून कोणते वाद उत्पन्न करत असाल, माणसामध्ये वेगळे वेगळे तट गट निर्माण करत असाल, शत्रुत्वाची भावना, उच्चनीचतेची भावना तुमच्यामध्ये असतील, तर तुम्ही मानवाच्या भूमीमध्ये जन्माला येऊन तुम्ही पुण्यकर्म करत नाही. या संपूर्ण मानवाला तुम्ही गटाताटामध्ये, वंशवादामध्ये, जातीयतेमध्ये, धर्मवादामध्ये तुम्ही विभक्त करत आहात. माणसापासून माणूस तुम्ही तोडत आहात, जोडत नाही. एवढं अपकृत्य माणसाच्या भूमीमध्ये येऊन कोणत्याही माणसानं करू नये. मनुष्य हे जन्माने समान आहे. कर्तृत्वाने लहान मोठे असू शकतात. ज्याचे जेवढे पुण्यकर्म तेवढा तो जास्त श्रेष्ठ, ज्याचे जेवढे वाईट कर्म तेवढा तो कनिष्ठ, तेवढा तो नीच म्हणता येईल. तर हे फक्त तुम्हाला कळालं तर तुम्ही खऱ्या अर्थानं खरे मानव बनता आणि मानवाच्या या भूमीमध्ये, मानवाच्या या जन्मामध्ये तुम्ही शोभायमान होता. ही शिकवण समतेची, स्वातंत्र्याची, बंधुत्वाची, एकतेची, मानवतेची शिकवण भगवंताच्या धर्मामध्ये आहे. आणि आपण सर्व मानवाने ही आपल्या जीवनाचं कधी अहित करत नाही, नुकसान करत नाही, अधोगती दुर्गती विनाशाकडे नेत नाही, आपल्या जीवनाचं कल्याण करते, अशा मानवतावादी शिकवणुकीचं आपण पालन केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने
आपल्या जीवनाचं महान पुण्य आपण संपादन केलं पाहिजे, हीच सर्वांच्या प्रती मंगल कामना आहे. आपण धम्मदेशना ऐकून खूप महान पुण्य संपादन केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं खरोखर धन्यवाद आहे. आणि भिक्खू संघाच्या वतीनं भदंत यशोदी त्यांचं अभिनंदन आहे. भिक्खू संघाच्या वतीनं त्यांचं अनुमोदन आहे. आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला तन मन धनाने मदत केली, यशस्वी केला आणि ही परंपरा जोपासली आणि आपल्या विहारचं नाव, आपल्या समाजाचं नाव, आपल्या वस्तीचं नाव आपण समाजामध्ये लौकिक केलं. त्याबद्दल तुमचं सुद्धा धन्यवाद आणि अनुमोदन तुमच्या पुण्यकर्माचं. भिक्खू संघाच्या वतीनं म्हणते यशोदी यांना हे भिक्खू संघाने दिलेलं कठीण वरदान हे त्यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करा. साधु साधु साधु. साधु साधु साधु. बसा. वेळेचं ध्यान ठेवून हा प्रवचन या ठिकाणी आपण संपत आहोत. आदमी जो है अच्छे काम के लिए किसी की दुआ चाहता है, किसी का आशीर्वाद चाहता है, किसी की मंगल कामना चाहता है. तो हम तो जो भिक्खू संघ है, सभी का मंगल हो, सभी का कल्याण हो, ये मंगल कामना, ये कुशल चित्त से उनकी दुआएं आप सभी का सुखी होने के लिए, आपकी इच्छा आकांक्षा परिपूर्ण होने के लिए आपके लिए मंगल कामना करता है, दुआ देता है. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.